हॅलो. तर आत्ता ना खूप दिवसानंतर असं विचार केला की व्हिडिओ शूट करूया. आज आहे संडे आणि खूप प्रिटी सनी डे आहे, ऑटम चालू आहे. तर आम्ही डिसाईड केलं की चला कुठेतरी वॉकला जाऊ. मग राहुलने एक स्पॉट शोधून काढला आहे की तिथे आपण वॉक करू शकतो ब्रिजवरती. तर तिथे आलो आहे. लेट्स एन्जॉय विथ मी गाईज. सो तुम्ही बघा ते किती शिप्स आहेत आणि सो ब्युटिफुल. सगळ्या शिप 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 तशा शिप नाही तो शिप्स. इट्स गुड राईट. चांगलं आहे ॲक्च्युली इथं. मला हा व्ह्यू फारच आवडला. तर आत्ता सगळे लोक वॉक करत आहेत. पण इथे एक चांगलं आहे न्यूझीलंडमध्ये की वेदर थोडंसं जरा चांगलं असेल ना तर लोक लगेच त्यांचं दिवसभराचं रुटीनमध्ये जे पण वॉक आहे ते सगळं वॉक वगैरे फिनिश करतात. ह्या यॉट्स पण छान आहेत सगळ्या. आणि ही माझी यॉट आहे आणि ही राहुलची यॉट आहे आणि बाकीच्या सगळ्या हिराच्या खेळण्यातल्या यॉट फॉर सेल आहे, बघ ना ती. फॉर सेल आहे. कुणाला हवी आहे का 390 तर कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही इथं. आणि मग इथं असं मस्त वॉक आहे. आज सकाळी संडेला इराजचा क्लास असतो त्यामुळं आम्ही घरी सगळा स्वयंपाक वगैरे करून लंच वगैरे केल्यानंतर आम्ही डिसाईड केलं की चला बाहेर जाऊया कुठेतरी. आणि मग आलो इथे फिरायला. सिटीतच आहे हे ॲक्च्युली, पण माझ्यासाठी न्यू आहे. मी फर्स्ट टाईम आली इथे त्यामुळे मला पण नाही माहिती. ह्या सगळ्यांना शिप्स आणि यॉट्स इथं पार्क केल्यात त्यांनी. त्यांचं पार्किंग झोन आहे हे. म्हणूनच ऑकलंडला सिटी ऑफ सेल्स असं पण म्हणतात, कारण इथे खूप जास्त यॉट्स आणि शिप्स आहेत. आणि तसं बघू शकता इथे बसून आपण ना हा व्ह्यू एन्जॉय करू शकतो. असा इथे बसायचं आणि सगळे यॉट्स बघत राहायचं आणि विचार करायचं की ह्या यॉट घेऊन हे लोक जात कुठे असतील, करत काय असतील. बस अजून काय करणार, आपण तेच करू शकतो. इथे ना तुम्ही यॉट पण ना रेंटवरती घेऊ शकता. आणि मग तुमचे बड्डे पार्टीज असेल किंवा तुम्हाला काय स्पेशल सेलिब्रेशन किंवा जस्ट लाईक अ हँग आउट विथ युअर फ्रेंड्स तर तुम्ही यॉट इथे रेंट आउट करू शकता. आणि मग ते घेऊन तुम्हाला जेवढ्या आवर्सची तुमचं असेल बुकिंग तेवढ्या आवर्स ते. पण मला नाही माहिती बरं का की इथून तुम्ही घेऊ शकता की नाही, कारण इथे या लोकांच्या पर्सनल स्वतःच्या पण यॉट्स असतात. बट सी हाऊ ब्युटिफुल इट इज. तिथे आतमध्ये मस्त टेबल आणि चेअर्स आहे. पाठीमागं त्यांचं किचन एरिया आहे. आतमध्ये तुम्हाला रूम्स वगैरे पण असतात. सो एव्हरीथिंग इज परफेक्ट. काय करायचं आता मग? त्यांना तिकीट किती होते विचारणार. बोट शो आहे ना, तर ते बोट बघण्यासाठी त्यांना विचारायला लागतं की तिकीट किती आहे. तर वॉक करत करत आम्ही पुढे आलो. इथे एक कॅफे आहे आणि मग इथे आत्ता डिसाईड केलं की आपण मस्त कॉफी वगैरे घेऊया. ॲक्च्युली ना ऊन आहे पण मला ना थंडी पण आहे, म्हणजे जॅकेट घालायलाच लागतं. चला मग कॉफी पिऊया आपण. तर आम्ही कॉफी आणि इरासाठी एक मशरूम टोस्टी ऑर्डर केले आणि जेवण करून निघालो. पण त्यामुळं भूक पण नाही आहे, पण इराला थोडीशी भूक लागली कारण तिचा क्लास होता आज, डान्स क्लास, आणि त्यामुळे ती थोडी थकली पण आहे. तर आता मस्त या थंड छान वेदरमध्ये गरम गरम हॉट कॉफी एन्जॉय करूया. ओके. बघा बर्ड्सच बर्ड्स. सो मशरूम टोस्टी, कॅपुचिनो, फ्लॅट वाईट अँड दिस व्ह्यू. कॉफी पिल्यानंतर असंच थोडंसं वॉक करत पुढे आलो आणि मग हा ब्रिज जो नॉर्थ शोरला जातो ना त्यावेळेस ह्या ब्रिजवरनं जायला लागतं. तर एवढं ब्युटिफुल सीन आहे हे. आय लाईक इट. मग लोक ना आता बोटमध्ये जाऊन फिरून त्यानंतर ते त्यांच्या इथं कार पार्क करणार आणि बॅक साईडला ना सगळ्या कार पार्क्स आहेत, ते त्यांची कार घेणार आणि जाणार. सी हाऊ दे पार्क देअर शिप देअर. इट्स अमेझिंग.
सो दिस इज द ऑकलंड हार्बर ब्रिज. सो आता चालत आल्यानंतर ना इथे असे ना व्ह्यू एन्जॉय करण्यासाठी असे बेंचेस वगैरे आहेत. तर मग आता इथं आम्ही थोड्या वेळ बसून व्ह्यू एन्जॉय करू आणि मग बॅक टू होम. हा हार्बर ब्रिज आहे आणि बघ त्याच्यावरून ना सगळ्या कार जात आहेत नॉर्थ शोअरला. असं ना इथे सगळीकडे ना तुम्हाला पाणी पिण्यासाठी त्यांनी वॉटर टॅप असतो. ह्याचं सगळं पूर्ण वॉक वगैरे झाल्यानंतर हे जे तुम्ही बघताय ना समोर बिल्डिंग वगैरे ते ऑकलंड CBD आहे. तर स्काय टॉवर आहे आणि त्यानंतर इथं असं पूर्ण म्हणजे ऑकलंड सिटीच्या इथेच आहे हे सगळ्या गोष्टी. हार्बर ब्रिज आणि मग तुम्हाला हे वॉक करण्यासाठी सगळ्या बोट्स वगैरे